या संघाने सामना जिंकला आहे. 7 विकेटने 55 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो की पलटवार देखील काय होऊ शकतोय आणि हे दाखवून दिले ते मात्र मिस्टर पॅडी यांनी. मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी ठरलाय पॅडी. अभिनंदन असेल चिरापाली संघ. यावेळेस दुसरा सामना देखील लगेचच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस महाराजा 11 झारली विरुद्ध गणेशगाव संघाने बघाल तर वावरची पावर या संघाला मात्र पराभूत केलं आणि पराभूत करत असताना मात्र सुरेख पहिला विजय प्राप्त करत असताना या संघाने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करताना हा त्यांना एक बाजूने बघितलं तर एक महत्त्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. कारण दुसऱ्या बाजूने झारली या संघाने देखील शानदार फलंदाजी केली होती आणि न्यू स्टार सेरपाडा या संघाला पराभूत केलं होतं. अवघ्या आपण पाहतो की 44 धावावरती रोखलं होतं. त्याच्या हेतूने जर बघितलं तर या सामन्यामध्ये देखील रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का. तत्पुरती मात्र पहिलं षटक घेऊन येईल दत्तो. स्ट्राईकला राजू लिलिके, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय लहुराज नामेडी. आपण सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की गणेशगाव संघाकडून नेहमीच सपोर्ट असतो. सन्माननीय श्री किशन भाऊ लिलिके तुमचे देखील खूप खूप अभिनंदन असेल. आपली देखील मला वाटते 10 जानेवारीपासून एक गणेशगावकरांची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटू शकेल. त्यातवरती बऱ्याच ठिकाणी मात्र क्रिकेटचे महासंग्राम चालू आहे. कारण 10 तारखेपासून आपण पाहतोय 10 जानेवारी ही मानकापूरकरांची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटू शकेल. 1 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत आपल्याला सेल्फी स्टार धामोडी मोखाडे तालुक्यातील स्पर्धा आपल्याला पाहायला भेटू शकेल. जाऊया मैदानाकडे. पहिला बॉल फटका पूर्णपणे फसलाय परंतु नाही यावेळेस बिलकुल सिद्ध आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. स्टेट ड्राईव्ह फटका, स्ट्रेंथला मोडलेला फटका, पहिल्याच चेंडूवरती बिग हिट षटकार. राजू लिलके बघायला तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की मोखाडे तालुक्यातील संघात त्र्यंबकेश्वर तालुक्यात 3 डोरी पीठ बऱ्याच ठिकाणी मात्र आपले संघाला आपल्या टीमला मात्र घेऊन जातोय. यावेळेस बिलकुल सीधे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका चुकला होता. चुकत असताना स्टंपिंग त्या ठिकाणी एसटीची पाहायला मिळाली होती परंतु मात्र डॉट चेंडू तर पाहायला मिळाला नाही. 1 बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय 1 धाव आणि 1 धावासहित धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 7. सांगतात की कठीण परिस्थिती तुम्ही तुमचा आत्मविश्वास चालला नाही तर तो तुमचा सर्वात मोठी ताकद बनतोय. ताकद बनतना लहुराज नामेडी पहिली दफा ऑन स्ट्राईकला. फटका पूर्णपणे फसलाय. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी राहुल येतोय. श्रीक झेल पकडलाय. पहिल्या विकेटच्या पतन गणेशगाव संघाला मिस्टर लहुराज नामेडी यांच्या स्वरूपात मात्र पहिली सफलता मिळते महाराजा 11 झारली या संघाला. नवी बॅटर भारत जाईल. मागच्या मॅच मध्ये देखील लवकर सुनवर बाद होऊन परत आला होता परंतु यावेळेस मात्र लहुराज नामेडे हा बॅटर बाद होतोय. बादनंतर मात्र एक संघाचा डाव सावरावा लागेल गणेशगाव या संघाला. कारण सांगतात ना की काळ हा कोणाचाच नसतोय. आज हरलास म्हणून कधीच जिंकणार नाही असं तर क्रिकेट नाही परंतु यावेळेस भारत ऑन द स्ट्राईकला जाईल. थोडासा स्पीडअप मध्ये सामना घ्यायचा आहे. पंचांना देखील सूचना असेल अजूनही आपल्याला पोल फायनलचा सामना या ठिकाणी खेळावा लागेल कारण या सामन्यातून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील पोल फायनलच्या सामन्यामध्ये राजपरी चिरापाली या संघ विरुद्ध खेळेल. चेंडूला उंचाई मिळाली. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे परंतु आउट गोईंग स्टँडर्ड केल्यानंतर क्लासिक फटका डीप फॉरवर्ड रिजन षटकार. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न बॅटच्या बिलकुल टॉप पेजला लागल्यानंतर यावेळेस स्लिप पॉइंटला मात्र चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल परंतु एक बाजूने पार्टनरशिप जमा लागेल. मित्रांनो 4 षटकांचा सामना आपण बघितला असेल. 4 षटकामध्ये 55 धावा बनवल्या त्या तरी देखील चेस केल्या गेल्या आहे. म्हणजे कमीत कमी गणेशगाव या संघाला 60 ते 65च्या आसपास धावसंख्या बनवावी लागेल. सीधे बॅटने खेळाय. पाठीमागे सागर असेल. शानदार क्षेत्ररक्षण बनावं लागेल. तारीफ करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. एक धावती संतुष्ट राहावं लागेल कारण राजू त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र क्रीज सोडली होती जरूर परंतु मात्र त्या ठिकाणी माघारी परतावं लागते कारण षटक समाप्त होते. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पहिल्या इनिंग मध्ये 14 धावा 1 विकेट.
सचिन पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, मिडन शतक भी डाला था, 3 महत्वपूर्ण विकेट, लेकिन अपने ओवर के कोटे के ओवर 2 पूर्ण कंप्लीट किए थे, तो 2 ओवर में उन्होंने 9 रन खर्च किए थे, 3 विकेट चटकाई थी। लेकिन इस बार थोड़ी सा सिचुएशन अलग है, तो परिस्थितियों के मुताबिक थोड़ी सी परिस्थिति अलग है, क्योंकि उनके सामने गणेश गांव है, क्योंकि उन्होंने पावर को पराजित किया और पहली जीत हासिल प्राप्त की। खासकर चिंतामणि ने क्या कमाल की बल्लेबाजी की और अपनी टीम के लिए जीत दिलाई। अभी भी 14 रन पहले ओवर में दत्तू ने पहला ओवर किया था, 14 रन खर्च किए, कोई एक सफलता जरूर अपनी टीम के लिए दिलाई, क्योंकि लोहराज नामेड़ी की विकेट निकालने में कामयाब हुई। लेकिन अभी भी 3 ओवर का खेल बाकी शेष, 3 ओवर में कितने रन बनेंगे वही टारगेट रहेगा उनके सामने। सचिन आ रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं ओवर द विकेट के साथ, पहली गेंद बिल्कुल ब्लॉक होल में डाली, एक क्लाइंग का इस्तेमाल करते हुए बिल्कुल एक खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन जितना चाह रहे थे उतने बल्ले से लगी नहीं गेंद। डॉट डिलीवरी देखने को मिली और डॉट के साथ फिर से एक बार दूसरी गेंद करने के लिए तैयार। लेग कटर करने का प्रयास ब्लॉक हॉल में जरूर सफल भी हुए थे, लेकिन वो निशाना चूक गई, नहीं तो बिल्कुल डगआउट में लौटना पड़ता। एक 22 के तौर पर 1 रन जरूर मिलेंगी, क्योंकि विकेट के पीछे अच्छा करी नहीं देखने को मिला। जिस तरह से गेंद डॉट हुई थी, रन तो नहीं थी, लेकिन जिस तरह से रन आउट करने का प्रयास किया था वहां थ्रो जरूर स्टंप पर लगा था, लेकिन भाग्य ने साथ दिया उस बल्लेबाज को, 1 रन जरूर मिली भारत को। सचिन के पास कला है। इस बार फुल रेन की गेंद फायदे का फटका नहीं उठा पाई, एक अच्छा स्ट्रोक तो जरूर खेला था, लेकिन डीप फॉरवर्ड रीजन मिस फील्ड होने के कारण चंडू सीमा पर चली जाती हुई और एक चौका। राजू लिलके ये आमतौर पर ऐसे बल्लेबाजी करते हैं कि जैसे वो बिल्कुल हर गेंद पर प्रहार करें, और सही है उनका निर्णय ये दिखती है कि 4 ओवर का खेले, जितना रन बना जाए उतना ही बेहतर है गणेश गांव के लिए, इसी लिहाज से वो बल्लेबाजी करें। कमाल की बल्लेबाजी, इस बार आउट गोइंग स्टैंडर्ड क्लासिक किया है, क्रैकिंग स्ट्रोक, डीप फॉरवर्ड रीजन, 6 रन। जिस तरह से वेट एंड वॉच का फटका देखने को मिला, थोड़ा सा बिल्कुल अपने पोजीशन में तैयार रहे, जिस तरह से अपने स्ट्रॉन्ग जोन में गेंद आई और तुरंत बल्ले के साथ भेज दिया सीमा पर। अंधाधुंध खेलने का प्रयास कर रहे हैं, ये देखते बिल्कुल गेंद को परख कर खेलना चाह रहे थे, लेकिन थोड़ा सा एक नो लुक स्ट्रोक खेलने का प्रयास किया था। समन्वय तो गेंद नहीं हुई, लेकिन और एक डॉट्स गेंद देखने को मिली। कमबैक करे सचिन अपनी टीम के लिए भी, सीधे बैट से खेला, वाइड इज लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन पर दत्तू हैं, एक आसानी के साथ फील्ड करेंगे, थ्रो भेजेंगे नॉट स्ट्राइक एंड पर, तब तक 1 रन, अंतिम गेंद पर 1 रन, ओवर की समाप्ति, स्ट्रेटेजिक टाइम आउट। दोन षटकांचा खेळ समाप्त होते मित्रांनो, 26 धावा, 1 विकेट। लोहराज मात्र बिलकुल शून्यावर बाद झाल्यानंतर या ठिकाणी भरत आणि राजू लिलके यांची पार्टनरशिप जमते दुसऱ्या विकेटसाठी, परंतु एक्सेलेटर चेंज करावं लागेल, कारण आतापर्यंत 12 बॉलमध्ये 26 धावा, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, म्हणजे 42च्या किंवा 50च्या आसपास एक अनुमानित अंदाजित स्कोअर आपल्याला पाहायला भेटू शकतो। कोणताच संदेश असेल चिंतामणी यांच्या, तर मात्र राजू लिलके यांच्यासाठी, कारण स्ट्रॅटेजिक टाइमआउट गेल्यानंतर एनर्जी तर घेतली गेली आणि एनर्जी घेत असताना खास करून राजू यांच्यावरती मदार असेल। इनसाइड एज, बॉल एक मोठा किनारा, यावेळेस बिलकुल सेकंड विकेट कीपर यांनी कॅच पकडलाय। स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतल्यानंतर यावेळेस राजू लिलके बाद होतोय, विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय गणेश गाव या संघाला राजू यांच्या स्वरूपात। उद्याच्या दिवशी आपल्याला मात्र नक्कीच संडे का मंडे का संडे आपण पाहतो की एक रविवारच्या दिवशी देखील आपल्याला ग्रँड मेगा फायनलचे सामने देखील पाहायला मिळतील। सामने पाहत असताना आपण पाहतो की प्रेक्षकांना देखील सूचना असतील, क्रिकेट प्रेमींना देखील सूचना असतील की उद्याच्या दिवशी फायनलच्या दिवशी मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच जेवणाची सोय उपलब्ध करून दिली संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल या गौर कमिटीने। अभिनंदन असेल, परंतु यावेळेस आपण पाहतो की पहिली सफलता तर मिळते पहिल्याच चेंडूवरती, पण त्याच्यानी मात्र धाव सावरावं लागेल विजयजी ऑन स्ट्राईकला।
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस मात्र डीप फॉरवर्ड रिजन चेंडू वन बाउंड के साथ कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र चेंडू सीमा पर निघून जाईल. 4 रन. कहते ना कि मंजिल उन्हीं को मिलते जो हौसले से कदम बढ़ाते, रास्ते चाहे कितने भी कठीण क्यों ना हो. यावेळेस मात्र रास्ता तर देखील कठीण झाला होता, परंतु यावेळेस एक सुरेख फटका आणि सुरेख फटका मारत असताना 4 धावा मारल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती 30. 2 विकेट. प्ले यावेळेस क्लीन बॉल्ड प्ले डाऊन झाले, बॅटच्या किनाऱ्याला लागल्यानंतर ऑफ स्टंपला जाऊन लागल्यानंतर 3रे विकेटचे पतन. विजय हा बॅटर बाद होते चिंतामण. मागची मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी सुरेख फटकेबाजी केली होती, वावरची पावर दाखवत असताना मात्र पराभूत केलं होतं वावर संघाला. बिलकुल विनोद बुधर यांची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग देखील उत्सुक होते, परंतु त्यांच्या अनुपस्थित तो सामना खेळायला गेला होता. परंतु 75 धावांचा पाठला करताना एक समज वाटलं होती की वावर आराम के साथ जिंकेल, परंतु जिथे मात्र 6 बॉलमध्ये 21 किंवा 22 धावा लागत असताना मात्र चिंतामणीने सुरेख फटकेबाजी करून दिली होती आणि आपल्या विजयाला बिलकुल सावरत असताना त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं आणि शिक्कामोर्तब करत असताना तो सामना जिंकला होता अवघ्या 6 विकेट्सने. यावेळेस चिंतामण परत एकदा संकटमोचक बनून येईल का आपल्या गणेशगाव या संघासाठी. हो, बॅटचा किनारा जरूर लागला होता, रनआउटची संधी. यावेळेस रनआउट तुरंत थ्रो फेकला होता, लगेच थ्रो फेकल्यानंतर विकेटच्या पाठीमागे हलकासे क्रीज सोडल्यानंतर जेव्हा मात्र आपली क्रीज सुरक्षित पोहोचण्याच्या प्रयत्नात तेव्हा मात्र एक स्टंपिंग केली आणि स्टंपिंग करत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात 4था झटका चिंतामणी यांच्या स्वरूपात. जर बघितले तर एक मोठं नुकसान, एक लढखाडती पारी गणेश गावकरांची. युवराज नवीन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, स्ट्रगल करत असताना आपल्याला संघाचा डाव सावरावा लागेल, कारण प्रमुख फलंदाज लहुराज नामेडे सुनवर बाद झाल्यानंतर थोडासा एक हलकासा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता राजू लिलिके यांनी, परंतु आता मात्र प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मिडल ऑर्डरच्या बॅटर्सवरती ही जबाबदारी असेल, खास करून भरत आणि शमीर यांच्यावरती, कारण षटक संपत चालले आणि षटक संपत चालत असताना षटकार आतापर्यंत 521 पाहायला मिळाले या प्रतियोगितेमध्ये. मागच्या मॅचमध्ये देखील युवराज यांनी वावर संघाविरुद्ध चांगली फटकेबाजी केली होती, क्वालिटी तर एक अनुभव आहे, परंतु यावेळेस थोडीशी परिस्थिती अलग असेल. अजूनही 30 धावावरती रोखून धरले. 3रं षटक या ठिकाणी पाहायला हाताळत असताना जर बघायला गेलं तर अजूनही 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक, परंतु कमालचे षटक अवघ्या 4 धावा खर्च केले, 2 विकेट. भगवान वेळेस मात्र निकीच झारली संघाकडून मात्र भगवान बनून आलाय, काही किफायती षटक पाहायला मिळते. 4 धावा दिल्यानंतर 2 विकेट, 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक असेल. 3रं षटक प्रगती पथावर लेफ्ट हँड बॅटरसाठी प्रत्येक 2 चेंडूचा सामना करण्यासाठी तयार असेल भगवान, कारण 30 धावा राजू फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर 30 धावा, त्यानंतर चिंतामण देखील लवकर बाद झालाय. बॅटचा किनारा लागला होता, हलकीशी अपील ब्लॉक हॉलमध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु मात्र ओव्हर 3च्या स्वरूपात परत एकदा 1 धाव एक्स्ट्रा मिळू शकेल, कारण 1 धाव रोखावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी 32 धावा बनवत असताना परत एकदा युवराज यांच्याकडे स्ट्राईक. शेवटचा बॉल गोलंदाजाकडे आपण पाहतो की यार्कर, फुल गोल, शॉट, बाउन्सर ही मात्र कला करण्याची क्षमता असते, पण त्यावेळेस बघायला गेले तर एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओव्हर 3च्या स्वरूपात 2 धावा तर दिल्या, म्हणजे 6 धावा खर्च केल्या या षटकात. बॅटचा दोन्ही किनारा स्ट्रेंथला मोडलाय, चेंडू लॉंग स्टॉप रिजन, पाठीमागे हलकासा खराब तर मैदान आहे, परंतु आवरा वेगाला सावराज जीवाला बिलकुल साईड स्क्रीनला टच होतोय. लॉंग स्टॉम्प स्ट्रेंथला चेंडू केल्यानंतर अंतिम बॉलवरती चौकार आणि चौकार आल्यानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 36 धावा, 3 विकेट. गणेश गावकरांची धावसंख्या उर्वरित 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक, परंतु महाराजा 11 झारली संघाची देखील तारीफ करावी लागेल, आतापर्यंत बिलकुल रोखून धरली. ज्या पद्धतीने एक अपेक्षित अंदाजित आम्ही स्कोर सांगत होतो की 50-55च्या आसपास, परंतु आतापर्यंत फक्त 36 धावा. जयप्रकाश शेवटचे षटक टाकण्यासाठी तयार असेल. 36 धावा. यावेळेस मात्र भरत आणि युवराज यांची जोडी मैदानाच्या आत आहे, परंतु स्ट्रगल करत असताना पहिल्याच बॉल प्रत्येकदा जमीन लगतच्या दरम्यान ऑन साइडला डीप फॉरवर्डमध्ये
कलेक्ट करत असताना एक धाव तर काढली जाईल, परंतु युवराज लेफ्ट हँड बॅटरला स्ट्राईक दिली जाईल. रॉकाव लागेल महाराजा 11 झारली या संघाकडून देखील बॅटिंग लाईनिंग तर चांगली केली होती दत्तू आणि सचिन यांनी, खास करून सलामीच्या स्वरूपात. तेव्हा मात्र देखील न्यू स्टार सेरपाडा हा संघ आपला ऑपोजिट संघ होता, परंतु यावेळेस जर बघितलं गेलं तर गणेशगाव या संघाने वावर एक बलाढ्य संघाला प्रभूत केलं होतं, म्हणजेच कॉन्फिडन्स दुगना होतोय. पण दुगना होत असताना या ठिकाणी हलकीशी मात्र 50+ धावसंख्या बनवावी लागेल. ऑफ स्टंपमध्ये चेंडू सरळ ठेवला होता आणि सरळ ठेवत असताना कुठल्याही प्रकारच्या ऑफ कटर लेग कटर नाही, सिद्धा सोडल्यानंतर जी अपेक्षा केली जात होती की थोडासा ऑफ कटर येईल, मात्र युवराज मागच्या मॅचमध्ये वावर संघाविरुद्ध चांगली फटकेबाजी केली होती. एक अपेक्षा असेल की कमीत कमी 2 षटकार या ठिकाणी मारावे लागतील. बिलकुल जडमध्ये चेंडू, मात्र शॉर्ट लॉंग ऑन त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं आणि त्या ठिकाणी स्ट्रोक मारत असताना एक धाव आणि एक धाव असताना जयप्रकाश यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत मोठे फटके मारण्यास रोखून धरले. दोन्ही बॅटर्सना 3 चेंडू टाकल्यानंतर उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. हलकीशी अपील स्कोर लेग पंचांच्या त्या ठिकाणी कॉल येतोय आणि कॉल आल्यानंतर बॅटर बाद होतोय, म्हणजेच भारत यांना परत यावं लागेल विकेट नंबर 5. .38 38 धावा, 5 विकेट गेल्यानंतर अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. बिलकुल 2 षटकार मारले गेले तर कदाचित 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला भेटू शकेल, परंतु यावेळेस दीपक लिलके येतोय ऑन स्ट्राईकला. आमतौर पर आपण पाहतो की दीपक सलामीच्या स्वरूपात कधी कधी फलंदाजी करतोय, पण त्यावेळेस बिलकुल 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. जयप्रकाश प्रत्येकदा मारा करण्यासाठी तयार. खूपसारा फटका फायले गिरियामध्ये गॅपमध्ये उपयोगी फटका, त्यावेळेस बिलकुल दर्शक फॅन्स मध्ये जाईल. 5व्या चेंडूवर एक उपयोगी फटका मारत असताना दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळतोय. 4 रन. अंतिम बॉल. बॅटचा अंदरुनी किनारा अंतिम बरोबर एक धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु नॉन स्ट्राईक केला थ्रो फेकल्यानंतर फलंदाज बाद होईल. 6 विकेट गमावलेत. 6 विकेट गमावल्यानंतर पहिला डाव समाप्त होतोय, म्हणजे धाव संख्या बनवत असताना पहिल्या डावात मात्र गणेशगाव संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना 42 42 धावा, 43 43 धावांचे टार्गेट असेल महाराजा 11 झारली या संघासमोर. तर लगेचच मित्रांनो गणेशगाव आपण लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
की भरत यांना मात्र जबाबदारी दिली. पहिलं पाचारी केले गेले. पहिले षटक टाकण्यासाठी क्षेत्ररक्षण देखील सजवले जाते. सजवत असताना आपण पाहतो की 43 धावा 24 बॉलमध्ये रोखल्या जातील का. बघायला गेले तर बॅटिंग पिच असल्या कारण मात्र थोडंसं अवघड वाटते. अवघड तर नसेल बहुतेक महाराजा 11 झारली या संघाला, परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर या ठिकाणी वापसी करावी लागेल गणेश गाव या संघाला. ऑन स्ट्राईकला भगवान की सचिन असेल, मला वाटतं या सचिन असेल. नॉन स्ट्राईकला भगवान. तर पहिले षटक घेऊन येईल गणेशगाव संघाकडून गणेश भारत. ओके यस, पंचांचा कॉल येतोय. सामन्याला सुरुवात होते. 43 धावांचा पाठलाग करताना ठिकाणी रोखलं जाईल का गणेशगाव संघाकडून. भारत मात्र तयार. ओव्हर द विकेट के साथ दुसरा डावामधील पहिला बॉल या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका फसलाय आणि त्याच रिजनमध्ये बिलकुल रणनीती के मुताबिक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवला गेला होता आणि त्याच पहिल्या चेंडूत मात्र विकेट या ठिकाणी काढली जाते आणि मोठा झटका लागतोय महाराजा 11 झारली या संघाला सचिन यांच्या स्वरूपात. सचिनच्या मात्र एक महत्वपूर्ण विकेट. एक विकेट. श्रावण येतोय नवीन बट्टर मैदानाच्या आत. पार्टनरशिप बनवावी लागेल, डाव सावरावं लागेल, कारण हालत तर बघेल तर दोन्ही संघाची सारखीच पाहायला मिळाली होती. वाईटचा कॉल दिला जातोय. हलकीशी अपील विकेटच्या पाठीमागे. वाईटचा कॉल हलकासा एक मोमेंटम देऊन गेला होता. पंच सांगतायत की मला वाटतं की बॅटच्या किनाऱ्या बहुतेक लागला नसेल. एक सडसाणी करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र श्रावण यांच्या बिलकुल सडसाणीचा प्रयत्न करत असताना विकेटच्या पाठीमागे बॉल गेल्यानंतर वाईटचा कॉल अतिरिक्त धावमध्ये ॲड केली तर जाईल, परंतु मात्र या ठिकाणी संतुलन के साथ गोलंदाजी करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रात 4:53 झाल्यानंतर नाचवंडीकडे जाणारी मात्र लालपरी ही देखील आपल्याला पाहायला भेटते. कट केलाय शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चिंतामण ठिकाणी मात्र आला होता फील्ड करण्यासाठी, परंतु एक धावावरती संतुष्ट राहावं लागेल. एक धाव जर रोखली गेली तर गणेश गाव संघ वापसी करू शकतोय, परंतु या ठिकाणी कमीत कमी कॅल्क्युलेशन के साथ फलंदाजी करावी लागेल महाराजा 11 झारली संघाला, कारण आपण तर दुसरी गोलंदाजी केली होती, परंतु सचिन स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र दत्त आणि श्रावण यांना डाव सारावा लागेल. फटका पूर्णपणे फसला होता जरूर, परंतु खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी नॉमेन्स मध्ये लँड झाल्यानंतर एक धाव पूर्ण दुसरी धाव खाली जाईल का. नॉन स्ट्राईक केनला सटीक थ्रो येतोय राजू लिलिके यांच्या. एक धावती संतुष्ट राहत असताना जर बघणं योग्य ठरेल की या ठिकाणी अजूनही बघायला गेले तर 3 चेंडू टाकून झाल्यानंतर अवघ्या 3 धावा खर्च केलाय. महत्वपूर्ण एक विकेट काढल्यानंतर अजूनही मात्र स्ट्रगल करावं लागेल बॅटर्सना. सहजासहजी तर मात्र गणेश गाव हा देखील अंतिम क्षणापर्यंत लढेल, कारण सहजासहजी आराम के साथ तर जिंकून देणार नाही, कारण त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. बघायला तर लहुराज नामेडी हा मला वाटतं वैयक्तिक दुसरं षटक टाकू शकेल. ओहो सुरेख फटका, खूप सरळ फटका यावेळेस बिलकुल करोपेंच्या डोक्यावरून खेळला हा फटका पाहायला मिळतोय. 4 रन. चार चेंडू टाकून झाले आतापर्यंत. 4 चेंडू पहिल्याच चेंडू ते विकेट काढल्यानंतर एक समोर वाटलं होते की फील्ड के मुताबिक गोलंदाजी केली जाते, परंतु यावेळेस मात्र श्रावण यांची तारीफ करावी लागेल. एक चांगला बॅकफूट पण स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. खाली राहून गेलेला चेंडू बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. विक झोनमध्ये टाकत असताना एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस 7. आजच्या दिवशी बघितले गेले तर बिलकुल आपल्याला लो स्कोर पाहायला मिळाली. खास करून पहिल्याच सामन्यात देखील 91 जरूर धावा पाहायला मिळाल्या, 57 धावा पाहायला मिळाल्या, परंतु बिलदरी संघाने 82 धावा बनवल्या देखील गेल्या होत्या. कडक फटका पाठीमागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्या कारणे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची दुसरी धाव तर नसेल, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा मनप्रयत्न केला होता, परंतु अखेरकार अंतिम बॉलवरती कुठल्याही प्रकारची दुसरी धाव नसेल. एकच धाववरती संतुष्ट राहावं लागेल. एक धावासहित षटक समाप्त होतील. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8. एक विकेट.
महाराजा 11 झारली संघाची उर्वरित 18 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 18 बॉल 35 धावा हे समीकरण. लवराज नामेडी मॅन फ्रॉम गणेशगाव संघाचा एक प्रमुख घटक प्रमुख गोलंदाज, परंतु वावर संघाविरुद्ध महागडे षटक हाताळताना पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतो की 18 बॉल मध्ये 35 धावा रोखल्या जातील का करून महाराज 11 झारली या संघाला आवश्यकता असेल प्रत्येक षटकामध्ये 1 या 2 बाउंड्रीची. कारण जेव्हा जेव्हा षटक संपत जाईल थोडासा अंडरप्रेशर रिलीज दबाव टाकला जाईल. फील्डमध्ये परिवर्तन ऑफ साइडला बिलकुल गलीमध्ये 1 पॉइंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर हलकासा आपण पाहतो कव्हर पॉइंटमध्ये, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर हे मात्र खाली क्षेत्र आहे, त्यानंतर बिलकुल डीपमध्ये एक लॉंग ऑफ रिजनच्या पाठीमागे. यावेळेस बिलकुल ऑलमोस्ट वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल डीप स्वीपरच्या रिजनमध्ये खेळाला फटका, सीमा पर निघून जातोय षटकार. लोहराज गोलंदाजी करतोय. षटकारांच्या सहाय्याने मात्र स्वागत तर केले गेले लोहराज यांचे देखील, परंतु मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कारण 29 धावा लागतील. अजूनही 35 धावा लागत असताना 17 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. पण ज्यावेळेस मात्र दमखम राखत असतात तर ज्या पद्धतीने आपल्याला फटकेबाजी नाही तर गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र करावी लागेल. परंतु राजू यांचा प्रयत्न असफल होतोय कारण बिलकुल गॅप मध्ये खेळला होता आणि गॅप मध्ये बनवत असताना बिलकुल वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू सीमा पार निघून जाईल. 4 रन. दोन बॉल मध्ये 10 धावा खर्च केले. महागड षटक एवढेच नियंत्रण के साथ आक्रमण के साथ तर आवाज जरूर आला होता. स्टॅन्थला विकेट कीपर यांनी ट्राय केलं होतं कॅच पकडण्याचा कॅरी करण्याचा, परंतु साईड स्क्रीनला जाऊन टच होतोय. काय महागड षटक प्रत्येक चेंडूवरती मात्र आपण पाहतो की या षटकात जर बघितलं तर 1 षटकार 2 चौकार आणि त्याच्याबद्दलच जर बघितलं तर 14 धावा खर्च केले आणि 14 धावा खर्च करत असताना जिथे मात्र 18 बॉल मध्ये 35 धावा लागत असताना बिलकुल विजयाच्या करीब पोहोचण्याच्या पूर्णपणे मार्गपथावर असेल महाराजा 11 झारली हा संघ. कारण 44 धावांचा पाठला करत असताना 44 किंवा 43 पर्यंत यावेळेस धावसंख्या जाऊन पद्धती 22 22 धावा 1 विकेट. वाईटचा कल. यावेळेस थोडासा स्ट्रगल करताना प्रेशर वाढतोय गोलंदाजावरती. प्रेशर वाढत असताना मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर बिलकुल 42-43 धावांचा पाठला करत असताना मात्र थोडासा संकट मोचक मध्ये टाकले जाईल गणेशगाव या संघाला. परंतु महाराजा 11 झारली या संघाकडून आतापर्यंत बघितलं तर शानदार श्रावण यांची फटकेबाजी 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने मात्र 15+ वरती खेळतोय. परंतु लवराज यांना आपल्या संघासाठी या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. ओहो प्लस मध्ये प्रत्येकदा आपण पाहतोय ऑलमोस्ट बिलकुल डीप बॅकवर्ड रिजन फाईन लेग ऑन साइडला खेळलेला फटका ऑन द फायर षटकार. भारतीयांनी पहिले षटक टाकलं होतं त्यात मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस मात्र थोडासा प्रॅक्टिस नसेल बहुतेक लवराज जिनाबेडे यांची. वावर संघाविरुद्ध देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही कारण 25 धावा खर्च केले होते वावर संघाविरुद्ध, परंतु या षटकात देखील 2 चौकार 2 षटकार देखील पाहायला मिळाले. आणि त्याच्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर या ठिकाणी 29 धावा बिलकुल विजयाचे करीब असेल महाराजा 11 झारली हा संघ.
ऑफ स्टंपला मात्र सफल झाला होता बेटर आणि सफल होत असताना आपण पाहतोय षटक समाप्त होते. षटक समाप्त होत असल्या कारणाने दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 29 धावा 1 विकेट 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतल्यानंतर पाणी योग्य की 12 चेंडूमध्ये अजूनही 12 बॉल आणि 14 धावा हे समीकरण. 12ला 14 असेल महाराजा 11 झारले या संघाला जिंकण्यासाठी तर रोखावं लागेल गणेशगाव या संघाला 12 मध्ये 14 धावा कोणत्या पद्धतीने रोखले जातील हे रणनीती मात्र गेम प्लॅन या ठिकाणी बनवावं लागेल राजू निलके यांना. भगवान ऑन स्ट्राईकला आपण पाहतो की तत्पुरते मात्र की श्रावण यांची कमालची फटकेबाजी पाहायला मिळाली. राजू निलकेवरती मात्र तुटून पडल्यानंतर त्या षटकात दोन चौकार पाहायला मिळत असताना बिलकुल विजयाचे करीब म्हणजे 12ला 14 आणि 12ला 14 होत असताना राजू निलके कर्णधार येईल यावेळेस मात्र मारा करण्यासाठी. हे षटक महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. या षटकात जर कमीत कमी एकेदुखीने धावसंख्या बनवली जाईल का हा प्रश्न देखील निर्माण होते. परंतु मिडन षटक या विकेट टेकिंग गोलंदाजी करणे देखील राजू निलके यांना मात्र आवश्यकता असेल आपल्या गणेशगाव या संघाला हा सामना जिंकून देण्यासाठी. कारण बल्हार संघाला वावर संघाला पराभूत करत असताना या ठिकाणी कॉन्फिडन्स दुखणा होतोय. ऑफ कटर करण्याचा प्रयत्न यावेळेस डॉट चेंडू 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 14. ओहो यावेळेस भगवान यांना स्ट्राईक द्यावी लागेल श्रावण यांना. आतापर्यंत कमालची गोलंदाजी लगातार 3 चेंडू काय बॅक ऑफ लेंथ वरती मात्र सटीक नियंत्रण साथ ओव्हर विकेटचा मारा करत असताना राजू निलके गोलंदाजी करतोय. पूर्णपणे मात्र आपल्या गावासाठी संघर्ष करताना पाहायला मिळते. स्वतःसाठी देखील पण तो गावासाठी संघर्ष करत असताना अजूनही आपण पाहतो की 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या षटकातील. कारण एक समोर बिलकुल हा सामना तर झुकल्यानंतर पाहायला मिळतोय परंतु सजासित मात्र या ठिकाणी परंतु यावेळेस वाईटचा कॉल केला गेला आणि या ठिकाणी गणेशगाव संघाकडून मात्र रिव्ह्यू मागितला गेला. यूकेएस डिसिजन पेंडिंग असेल वाईट कॉल. टीव्ही अंपायर चेक प्लीज वाईट बॉल. इट्स वाईट बॉल. टीव्ही अंपायर थर्ड अंपायरचा कॉल येतो. ठिकाणी वाईट कॉल नंतर अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू तर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते ऑन विकेटवरती. परंतु यावेळेस तो हलकासा बिलकुल वाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात लेग कटर करण्याच्या प्रयत्नात मात्र स्विंग झाला होता आणि त्या संघाने मात्र अनुषंगाने पंचांनी वाईट घोषित केल्यानंतर चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. परत एकदा राजू निलके फटका फसलाय पूर्णपणे. चेंडूपर्यंत पोहोचेल का भरत. जर प्रयत्न केला असता तेज दौड जर लावली गेली असती तर त्या ठिकाणी कॅच पाहायला मिळाला असता. परंतु मात्र एकच धाव एक धावेने जर बघितले गेले तर बिलकुल विजयाचे करीब असेल महाराजा 11 झारली. कारण यावेळेस विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईकला श्रावण. कारण लहुराज नामेडीच्या गोलंदाजीवर मात्र काही मारा सोडला होता त्यांनी. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने मात्र ते महागडं षटक आपल्या संघासाठी मात्र एक बिलकुल सोपं केलं होतं. परंतु सोपं करत असताना यावेळेस 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक अवघ्या 2 धावा खर्च केला राजू निलके यांनी. इनसाइड एज संधी निर्माण झाली होती. डोक्याला हात लावले जातात विकेट किपर यांच्याकडून. कारण ज्या फलंदाजांची या ठिकाणी गेम बनवला होता त्याच फलंदाजी जर विकेट काढली असती तर हा टर्निंग पॉईंट होऊ शकला असता. परंतु शेवटचा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक साथ दिली नाही ती विकेट किपर यांनी. बॅटच्या अंदरून किराणा लागल्यानंतर प्रयत्न तर केला होता त्या ठिकाणी परंतु मात्र यश आले नाही. अंतिम बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 31. मोठा फटका खेळण्याच्या पूर्वतयारी परंतु सिंगल धाव. डीप फॉरवर्ड रिजन पाठीमागे क्षेत्ररक्षक. अंतिम बॉलवरती 1 धाव. ओव्हर की समाप्ती पाहायला मिळू शकते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय ठिकाणी 32 धावा. आता मात्र 6ला 11.
भाऊ येतोय शेवटचा षटक टाकण्यासाठी, परंतु 6 ला 11 धावा जमवत असताना आपण पाहतो की या ठिकाणी गरज तर आहे दोन्ही संघांसाठी, कारण सांगतात ना की जग गरजेनुसार चालत असते. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जाते. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल. गरज तर आहे ती मात्र या ठिकाणी भाऊ साहेबांची, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गरज असेल यावेळेस 6 ला 11 धावा काढण्याची मिस्टर श्रावण यांना. चला स्पीडअप मध्ये घ्यायचा आहे मित्रांनो सामना. अजूनही आपल्याला पॉल फायनलचा सामना आजच्या दिवसातील अंतिम पॉल पाहत असते. 6 डिसेंबर पासून या प्रतिक्रिया सुरुवात होत असताना बघता बघता अंतिम टप्प्यात पोहोचले. आणि उद्याच्या दिवस बघितलं तर मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांती दिवस असल्या कारण बिग संडे देखील आहे. वाईटचा कॉल राजू लिलके यांनी गोलंदाजी केली होती, त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाईल का, परंतु माफ करा मित्रांनो, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी. ओहो बिग फटका यावेळेस, बिलकुल जमीन लगतचा फटका, परंतु मात्र चेंडू लावून आकाशी हवाई यात्रेमध्ये पाठवला जाते सीमारे सपलीकडे. षटकारांसाठी आणि षटकारीचा मारत असताना बिलकुल विजयाच्या करीब असेल, कारण 11 धावा लागत असताना एक वाईट चेंडू टाकला होता, परंतु शेवटचं षटक मात्र या ठिकाणी भाऊ गोलंदाजी करतो आणि भाऊ गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बघितलं तर बिलकुल विजयाच्या करीब असेल. यावेळेस महाराजा 11 झारली हा संघ. यावेळेस 4 बॉल आणि 4 धावा, काय चुरशीची लढत. या फलंदाजाची विकेटच्या पाठीमागे मात्र विकेट सोडली होती विकेट किपर यांनी. जर त्यांची कॅच पकडली असती तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता, परंतु 4 बॉल आणि 4 धावा लागतात जिंकण्यासाठी अजूनही महाराजा 11 झारली या संघाला, कारण श्रावण यावेळी सेट बॅटर झालाय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, खाली राहून केलेला चेंडूच्या लाईन मध्ये जात असताना समीकरण प्रत्येकदा बदलते. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा सामना लढावा लागेल, कारण सांगताना ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतोय तो बुद्धिमान, परंतु जे संधीचे सोनं करते तोच खरा विजेता ठरतोय. कोणता संघ मात्र संधीचे सोनं करेल यावेळेस बिलकुल उत्सुकता सिंगेला पोहोचत असताना कोणता मात्र डाव पलटवार केला जाईल. यावेळेस वाईटचा कॉल. 3 चेंडू 3 धावा हे समीकरण. यावेळेस आपल्याला विकेट टू विकेट तर मारा करावा लागेल, परंतु जोपर्यंत श्रावण आहे तोपर्यंत विजयाची उमेद असेल महाराजा 11 झारली या संघाची, कारण विकेटच्या पाठीमागे त्यांची कॅच सोडल्यानंतर या ठिकाणी त्याच फलंदाजीने मात्र हा गेम मध्ये बनून राहत असताना सामना फिरवलाय आणि पलटवार करत असताना बिलकुल दोन्ही संघांसाठी तर संधी असेल, परंतु संधीचे सोनं करत असताना कोणता संघ या ठिकाणी विन होईल. 5 वाजून 8 मिनिट झाल्यानंतर मात्र स्पीडअप मध्ये सामना घ्यायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी राजपरी चिरापाली करण्यात आपण देखील या ठिकाणी टॉस का पोष या ठिकाणी देखील आपण यायचे टॉस विन करण्यासाठी, कारण या सामन्यामध्ये आपण पाहतो की कुछ क्षण बाकी शिल्लक आहेत. डॉट चेंडू कानमंत्र दिलं होतं राजू लिलके यांनी विकेटच्या पाठीमागे. क्रिकेटमध्ये अक्षरशः सांगताना की 70 ते 80% हे काम मात्र विकेट किपरचे असते. यावेळेस बिलकुल ज्या फलंदाजांनी मात्र आपण बघतोय की मॅच तर समोर आणली होती त्याच फलंदाजीला मात्र या ठिकाणी हुकवण्याचा प्रयत्न केला, कारण षटकार जर मारला नसता तर या ठिकाणी बिलकुल हा गेम गणेश गावच्या बाजूने वळाला असता, परंतु अजूनही संधी असेल. कट केलाय पॉइंट रिजन मध्ये, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. त्या ठिकाणी फील्ड करत असताना थ्रो फेक केला जाईल विकेट किपर यांच्याकडे, परंतु 2 धावावरती संतुष्ट राहावं लागेल. 1 बॉल आणि 1 धाव. काय चुरशीची लढत. सुपर ओव्हरचा सामना देखील पाहायला मिळू शकतोय. यावेळेस डॉट चेंडू जर काल गेला तर कारण धावसंख्या लेवल झाली आणि लेवल होत असताना आपण पाहतोय की सुपर ओव्हरचा सामना थोडासा पंच आपण नो मीटिंग या ठिकाणी लगेचच सुरुवात करायची आहे, कारण 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. एक बॉल आणि 1 धाव. 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 1 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नसीब कोणाच्या समोर मात्र झुकेल हे पाहणे सर्व काही पाहायला मिळेल. एकत्र पाहता आपण पाहतो की शेवटच्या क्षणी मात्र श्वास राखून धरणारा हा सामना. कारण ज्या फलंदाजीने जर षटकार जर मारला नसता तर एक पूर्णपणे सिंगल रोखण्याच्या प्रवृत्ती येते, मात्र एक क्षेत्ररक्षण सजवले जाते गणेश गाव या संघाकडून. कारण ज्या श्रावण खास करून जर बघितलं तर आतापर्यंत 35 धावरती खेळतोय. चला मित्रांनो लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. जात असताना आपण पाहतो की 1 चेंडू आणि 1 धाव.
एक धाव रोखण्याच्या पूर्वतयारीत ऑफसाईडला देखील स्लिप पॉईंट, त्यानंतर कव्हर, हे मात्र बिलकुल एक धाव रोखण्याच्या पूर्वतयारीत फ्लाय स्लिप देखील लावली गेली, स्लिप पॉईंट देखील लावला गेलाय. कव्हर पॉईंटमध्ये बिलकुल लावली गेली कारण गणेश गाव सगळ्याकडून मिस्टर राजू लिलकी ऑन साईडला सिली मिडॉन हे देखील लावले गेले. सिली मिडॉन असताना आपण पाहतो की शॉर्ट मिडॉन, सिली मिडॉन हे देखील खाली क्षेत्रपर्यंत. मात्र अंतिम बॉल पाहायचे आहे की कोणता संघ जिंकेल. यावेळेस कट केलंय आणि कट करत असताना मात्र एक धाव तर काढली आणि एक धावने मात्र अंतिम क्षणी मात्र हा सामना जिंकलाय. यावेळेस बिलकुल महाराजा 11 झारली या संघाने फक्त 9 विकेट्सने आणि 9 विकेटने सामना जिंकत असताना आजच्या दिवसातील पोल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय महाराजा 11 झारली या संघाने. तर कर्णधारांना विनंती असेल आपण मित्रांनो टॉच विन करून घेण्यासाठी यायचे, पण तत्पर्यंत जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच साठी यायचे श्रावण आपण 35-36 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला अंतिम क्षणापर्यंत मात्र सामना जिंकून दिलाय आणि आजच्या दिवसातील पोल फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण प्रवेश केलाय. तत्पुरते हारलेल्या संघाचे कौतुक असेल, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन असेल आणि मात्र नक्कीच कमालचा खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लढले दोन्ही संघ, पण ते जो संघ चांगला खेळतो तो मात्र विजय होतोय. आणि पोल फायनलचा सामना मित्रांनो या ठिकाणी 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची.